वृषाली सौरभ. TV9 मराठीचे बरेच उपक्रम असतात आणि स्वागतपर भाषण मी करतो. पण आज एवढे प्रतिभावंत समोर आहेत की मला थोडं टेन्शन आलं आहे. मग घरी पण माझी बायको शिक्षक आहे. तर पण एक अभिमान पण आहे की सलग दुसऱ्या वर्षी आपण न्यू एज्युकेशन पॉलिसीवरती प्रोग्राम करतो आहे आणि शाहूनगरीमध्येच कोल्हापूरला आपण हा रिपीट करतो आहे. गेली 5-6 वर्ष TV9 सतत अशा बऱ्याच उपक्रम करत आहे आणि TV9 नंबर 1 न्यूज चॅनल आहे महाराष्ट्रात गेले 5 वर्ष. काळजी तुमची हित महाराष्ट्र आमचं ब्रीदवाक्य आहे. तेच पुढे घेऊन आम्ही समाजाच्या हितासाठी असे प्रोग्राम करतो आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी हा त्याच उपक्रमातला एक भाग आहे. तुम्ही सर्वांनी इकडे येऊन समारंभाला शोभा आणली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आणि अगदी मोजक्या शब्दामध्ये तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमाची संकल्पना जी आहे ती मांडलेली आहे. आता मी प्रसार माध्यमचे डायरेक्टर प्रताप पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि या कार्यक्रमासंदर्भात सांगावं, या कार्यक्रमाची संकल्पना मांडावी. TV9 मराठी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, प्रसार माध्यम, युनिव्हर्सिटी या सर्वांच्या वतीनं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे. लाईव्हच्या माध्यमातून जे दर्शक आमच्याशी जोडले गेले आहेत त्यांचंही हार्दिक स्वागत करतो. माणसाच्या मूलभूत गरजा ह्या आत्तापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या तीन आपल्याला माहिती आहे. पण मी परवा VN शिंदे सरांच्या एका पुस्तकामध्ये वाचलं की माणसाच्या खरं तर मूलभूत गरजा 3 आहेत आणि त्या अन्न, पाणी आणि हवा. तर हे खरंही आहे, म्हणजे याच्यावर मतमतांतरं कदाचित होऊ शकतात. पण एक मात्र आहे की चौथी जी मूलभूत गरज आहे ती शिक्षण आहे. कारण वस्त्र आणि निवारा या गोष्टी माणूस शिक्षणातून निर्माण करू शकतो. त्यासाठी त्याला शिक्षण घ्यावं लागतं. मग ते कदाचित शिक्षण निसर्गाकडून असेल किंवा मानवाकडून. पण चौथी महत्त्वाची गरज ही शिक्षण आहे, हे मात्र सर्वांना मान्य करावं लागेल. आता कोणताही समाजाची व्यवस्था जर व्यवस्थित चालायची असेल तर शिक्षण व्यवस्था ही सक्षम असली पाहिजे आणि ती सर्वांच्यापर्यंत म्हणजे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारी असली पाहिजे. आणि हे 100 वर्षापूर्वी ओळखून राजर्षी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण केवळ सक्तीचे केलं नाही तर मोफत केलं आणि शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची मुहूर्तमेढ 100 वर्षापूर्वी रोवली. आणि एक निकोप समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यालाच नाही तर देशाला एक नवा आदर्श निर्माण करून दिला. आणि म्हणून दरवर्षी आम्ही त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून या शिक्षण परिषदेचं आयोजन करतो आणि त्यांचे विचार आणि कार्य याचे वाहक बनून हे करतो, याचा आम्हाला अभिमान आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की आम्ही हा उपक्रम का आणि इतक्या नेटाने इतकी वर्ष का राबवतोय. स्वातंत्र्यपूर्व काळापासून माध्यमांची जी काही भूमिका आहे ती समाज सुसंगत आहे. म्हणजे 150 वर्षांपूर्वी काळानुरूप जरी माध्यमं बदलत असली तरी देखील जनमानस निर्माण करणं, त्याच्यानंतर लोकांना शिक्षित करणं, म्हणजे माध्यमांचे खरं तर 3 महत्त्वाचे आहेत. एक आहे माहिती देणं, शिक्षित करणं आणि मनोरंजन करणं. गेल्या 150 वर्षामध्ये हळूहळू त्याच्यामध्ये काळानुरूप स्थित्यंतरं होत गेलीत, बदल होत गेले. तरी पण माध्यमांनी आपली जी भूमिका आहे जनमानस निर्माण करण्याची, लोकांना शिक्षित करण्याची ही कायम ठेवलेली आहे. त्याच्यावर देखील गेल्या साधारणपणे जागतिकीकरणानंतर प्राधान्यक्रम बदलले असले तरी देखील माध्यमं सातत्यानं लोकांना शिक्षित करण्याचंच काम करतात. अलीकडच्या काळामधली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बघितली तर आम्हाला सातत्याने करंट अफेअर्सवर म्हणजे ज्या काही चालू घडामोडी आहेत यांना प्राधान्य द्यायची वेळ आलेली आहे. पण असं असलं तरी देखील बऱ्याच माध्यमांनी आपली किंवा विशेषतः TV9ने सुरुवातीपासूनच समाजाचं जे काही व्रत आहे, कारण पत्रकार, डॉक्टर, शिक्षक हा काही पेशा नाही आहे, हे व्रत आहे आणि हे व्रत स्वीकारावं लागतं. तर ह्या व्रतस्थ भावनेनं बरेचसे पत्रकार आणि माध्यमं हे काम रेटत असतात. त्यातलाच हा आमचा एक उपक्रम आहे. आम्ही याला इव्हेंट कधीच म्हणत नाही, कारण हे एक लोकचळवळ उभी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल टाकत आहोत. आता याच्यामध्ये जेव्हा हा उपक्रम सुरुवात केली, आता गेल्या वर्षी जेव्हा आम्ही राज्यातल्या बहुतेक शिक्षण संस्थांना भेटी दिल्या आणि त्यांचं मत जाणून घेतलं, शिक्षण क्षेत्रातील जे घटक आहेत त्यांच्याशी चर्चा केली, तेव्हा असं लक्षात आलं
की नवं शैक्षणिक धोरण याविषयी लोकांच्यामध्ये मतमतांतर आहेत, समज आहेत, गैरसमज आहेत, संभ्रम आहे. आणि तो आंधळा माणूस आणि हत्ती अशा गोष्टीसारखं काहीतरी परिस्थिती आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं त्याचं काहीतरी विश्लेषण करतो. आणि म्हणून गेल्या वर्षी आम्ही नवं शैक्षणिक धोरणाची नेमकी माहिती काय आहे किंवा ते धोरण कसे अंमलबजावणी करायचे, त्यातले मुद्दे कोणते आहेत, या संदर्भातले शिक्षण परिषदेचं आयोजन केलं होतं. आणि ते अतिशय यशस्वी झाली. लोकांना त्याच्यातून माहिती चांगली मिळाली. वर्षभर त्याच्याविषयी जिथं जिथं आम्ही जाऊ त्याविषयी विचारणा केली जायची. आणि आता नव्या शैक्षणिक धोरणामधले त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, असे असंख्य मुद्दे आहेत, पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षण, OJT. आणि या संदर्भात साधारणपणे 2 वर्षापूर्वी थायलंडच्या एका कार्यक्रमामध्ये माझी चेंबरच्या लोकांशी भेट झाली होती आणि त्यांनी एक मॉडेल दाखवलं होतं. आता ते त्यावेळेला प्रयोगामध्ये होतं, पण गेल्या वर्षभरामध्ये चेंबरबरोबर चर्चा करत असताना एक गोष्ट लक्षात आली की आता ते मॉडेल म्हणजे सगळे प्रयोग करून यशस्वी झालेलं आहे आणि ते आता राबवायचं आहे. आणि राज्यातल्या सगळ्या शिक्षण संस्थांबरोबर म्हणजे चेंबरच्या इंडस्ट्रीज असतील यांचं कोलॅबरेशन कसं करता येईल, एक ब्रिज कसा करता येईल. आणि मग लक्षात आलं की यावेळीची शिक्षण परिषद आपण रोजगाराभिमुख शिक्षण, म्हणजे ज्याच्यामध्ये एम्प्लॉयबिलिटी स्किल डेव्हलपमेंट असेल, OJT असेल किंवा स्टार्टअप्स असेल, याच्या अनुषंगानं घ्यावी. आणि मग त्या अनुषंगाने जे जे मुद्दे काही समोर येतात त्याच्यावर चर्चा व्हावी. आणि म्हणून यावेळीची शिक्षण परिषद ही या विषयावर आपण डेडिकेट केलेली आहे आणि याच विषयावर पुढचे 3-4 तास आपण चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये आता साधारणपणे 3 सत्र होतील. पहिल्या सत्रामध्ये रोजगाराभिमुख शिक्षण, प्रात्यक्षिक वगैरे या संदर्भातली माहिती होईल. त्याच्यानंतर शिक्षण व्यवस्थेतले जे प्रमुख घटक आहेत, मग पालक असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक, विद्यापीठं किंवा शासन व्यवस्था यांची भूमिका काय असावी. आणि तिसऱ्या सत्रामध्ये की हे जे आपण बोलतो रोजगाराभिमुख धोरण आपल्याला राबवायचं आहे, तर ते कशा पद्धतीनं राबवायचं आहे, त्याचा आराखडा काय असावा, याची माहिती आपल्याला तिसऱ्या सत्रामध्ये मिळेल. आता ही सत्र चालू होत असताना या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातले दिग्गज आणि अनेक वर्ष ज्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलेलं आहे शिक्षणाच्या माध्यमातून, असे सर्व उपस्थित आहेत. तर मार्गदर्शकांना एक माध्यमकर्मी म्हणून असेल किंवा एक सामान्य नागरिक म्हणून असे काही प्रश्न आहेत की ते त्यांनी त्या गोष्टींचा उहापोह व्हावा, त्याच्यावर चर्चा व्हावी अशी एक अपेक्षा आहे. तर त्याच्यामध्ये जे काही मुद्दे आहेत आता त्यात आपण घेऊच की या शैक्षणिक धोरणामुळं विद्यार्थ्यांचा काय फायदा होणार आहे किंवा त्यातल्या ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत म्हणजे मल्टी एक्झिट किंवा एंट्री असेल किंवा मल्टीडिसिप्लिनरी मायनर असेल, या संदर्भातल्या चर्चा होतीलच, त्याची माहिती आपल्याला मिळेलच. पण असे काही विशिष्ट मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये चर्चा ही साधारणपणे तांत्रिक गोष्टींच्यामुळे होत नाही, पण या गोष्टीवर पण प्रकाशझोत टाकावा अशी एक अपेक्षा आहे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की रोजगाराभिमुख शिक्षण व्यवस्था निर्माण करत असताना गेल्या काही वर्षामध्ये श्रमाला प्रतिष्ठा किंवा आपण श्रमसंस्कार आणि श्रमसंस्कृतीचं थोडंसं मागं पडताना दिसत आहे. आणि मग अशा वेळेला अभ्यासक्रमामधून असेल किंवा आपण जे काय आता प्रॅक्टिकल उपक्रम राबवणार आहोत त्याच्यामधून श्रमसंस्कृती कशी विकसित करता येईल, ते संस्कार कसे करता येतील, या दृष्टिकोनातून शासनाचं किंवा विद्यापीठ व्यवस्थेचं काही धोरण आहे का. कारण काही वर्षांपूर्वी म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कमवा शिका योजना शिवाजी विद्यापीठाने आणली आणि ती यशस्वी झाली. त्या माध्यमातून बरेचसे चांगले लोक तयार झाले आणि मोठ्या मोठ्या पदापर्यंत गेले. तर या संदर्भात काही धोरण आपण राबवू शकतो का, कारण या ठिकाणी विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित आहेत आणि शासन व्यवस्थेचे प्रतिनिधी म्हणून पण हे कसं करता येईल, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर आम्ही शाळेत असताना एक तृतीयांश उतारासाठी एक श्रीम माठेंचा एक असायचा, ज्याच्यामध्ये ज्ञान आणि माहितीमधला फरक विशद केलेला होता. म्हणजे ज्या लुई पाश्चरने देवीची लस शोधून काढली तो खरा ज्ञानी, आणि ती टोचणारे गावोगावी जाऊन टोचणारे डॉक्टर हे माहितगार आहेत. अर्थात याच्यामध्ये डॉक्टरांचं महत्त्व कमी होत नाही, पण ते माहिती आणि ज्ञानमधला फरक त्याच्यामध्ये विशद केला होता. तर यामध्ये अलीकडच्या काळामध्ये विद्यापीठांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे की आत्ताची विद्यापीठं आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी, कारण बाजारपेठेमध्ये उपलब्ध असणारी माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि या अनुषंगानं खरं ज्ञान, खरी माहिती किंवा ज्ञानार्जन कसं करायचं आहे, विवेक, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जी चळवळ आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे की चिंतन आहे, वाचन आहे, मनन आहे, या गोष्टी याच्यामध्ये नव्यानं कशा घेता येतील किंवा ते संस्कार कसे करता येतील, त्या अनुषंगानं कोणत्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो, हा एक अतिशय महत्त्वाचा विषय याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर मॉरल एज्युकेशनचा, आपण मॉरल एज्युकेशनवर बऱ्याचदा बोलतो, तर
हा एक विषय आहे की नैतिक मूल्य आणि या सगळ्या गोष्टी, कारण आता सगळं जे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचं आहे, प्रत्येकाला आपण बघतो की मुद्द्याचं बोला, आणि हे मुद्द्याचं बोला हे आता शिक्षणामध्ये पण आलेलं आहे की आपल्याला जेवढे गुण मिळवायचे आहेत, म्हणजे अपेक्षित प्रश्नसंचापुरतं तेवढंच ज्ञान घेतलं जातं आणि त्याच्यामुळं चांगले विद्यार्थी घडणं हे थोडंसं हेच थोडंसं मुश्किल झालेलं आहे, कारण शिकण्याची जी काय प्रक्रिया आहे ती कंटिन्यू चालणारी आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला काय घेता येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर आम्हाला येणाऱ्या 3 तासामध्ये त्याच्यावर चर्चा व्हावी आणि थोडं मार्गदर्शन व्हावं अशी अपेक्षा आहे. रोजगाराच्या बाबतीत पण वर्तमानपत्राच्या एकाच पानावर बेरोजगारीची बातमी असते आणि अर्ध्या पानामध्ये नोकरीच्या जाहिराती असतात, आणि हा विरोधाभास का आहे? तर या संदर्भात पण थोडं मार्गदर्शन जर मिळालं तर अतिशय महत्त्वाचं आहे. याचबरोबर काही वर्षांपूर्वी जेव्हा कम्प्युटर आला, संगणक आला, त्यावेळेला आता बेरोजगारी वाढणार अशी एक ओरड होती. माणसासमोर आता कृत्रिम बुद्धिमत्तेचं आव्हान आहे असं म्हटलं जातं. तर AI संदर्भात पण थोडंसं हे प्रत्येक येणारं जे काही आव्हान ज्याला मानतो ते संधीमध्ये कसं रूपांतरित होतं या संदर्भात पण मार्गदर्शन मिळावं. याबरोबर यावेळेला आपण काही विशेष म्हणजे दरवेळेला आपण फक्त पॉलिसी मॅटरवर बोलत असतो, पण यावेळेला आर्थिक म्हणजे आता नवं शैक्षणिक धोरण लागू होते आणि ते रोजगाराभिमुख आहे. तर त्या अनुषंगाने शासनाच्या काही योजना आहेत का, केंद्र शासन आणि राज्य शासन याच्यामध्ये कसं मदत करू शकतं, किंवा कशा पद्धतीने याचा आपण लाभ घेऊ शकतो, भांडवल कसं उभं करू शकतो, कारण हा पुन्हा रोजगाराशी निगडीत प्रश्न आहे. तर त्या अनुषंगाने पण आपण यावेळेला असे वक्ते बोलवले आहेत की ते त्या अनुषंगाने मार्गदर्शन करतील, ते देखील त्यांनी करावं अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही म्हणजे गेल्या वर्षी पण आणि यावर्षी पण म्हणजे इथं या ठिकाणी शिक्षण परिषद केली, त्याच्यानंतर आम्ही ती प्रमोट केली आणि लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवली. पण यावेळेला आम्ही याच्याकडे एक चळवळ म्हणून बघतोय. तर येणारं वर्षभर आम्ही साधारणपणे 8 ते 15 दिवसामध्ये तालुका स्तरावर अशा पद्धतीची छोटी शिक्षण परिषद आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. म्हणजे त्या तालुक्यातली जी मोठी संस्था असेल किंवा जे पुढाकार घेतील, जी शिक्षण संस्था पुढाकार घेईल, त्या ठिकाणी विद्यापीठाचा प्रतिनिधी असेल, एज्युकेशनलिस्ट असतील, टॉपचे इंडस्ट्रिलिस्ट असतील किंवा HR मधले लोक असतील, हे येऊन नवं शैक्षणिक धोरण आणि जे काही प्रोसेस आहे किंवा इंडस्ट्री आणि शिक्षण संस्थांच्यामध्ये ब्रिज कसा करायचा आहे, OJT संदर्भातला असेल, इंटर्नशिप संदर्भातला असेल किंवा स्टार्टअप संदर्भातलं जे काही मार्गदर्शन असेल ते तालुका स्तरावर देण्याचा आमचा मानस आहे. आणि हे देखील आपण याचं पण TV9 त्याचं प्रसारण करेल, प्रसिद्धी देईल, की जेणेकरून अर्थात प्रत्येक ठिकाणच्या कार्यक्रमामध्ये विषय वेगळे असतील, पण त्याचा हेतू एकच असेल की हे लोकांच्यापर्यंत पोहोचावं, त्या तालुक्यातले शिक्षक, कारण प्रत्येकजण या ठिकाणी येऊ शकत नाही आणि प्रत्येकापर्यंत पोहोचणं बऱ्याचदा मुश्किल होतं, पण त्या तालुक्यातले जे काही शैक्षणिक घटक आहेत त्या सगळ्यांना त्याची माहिती मिळावी. त्यामुळं येणाऱ्या या कार्यक्रमानंतर पुढच्या 15 दिवसानंतर आपण तालुका स्तरावर हा उपक्रम राबवत आहोत. आता सर्वात महत्त्वाचं आहे की शिक्षणामध्ये सगळं अंतर्भूत आहे आणि सगळ्यामध्ये शिक्षण आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये TV9 मराठी आणि प्रसारमाध्यम कृषी असेल, पर्यटन असेल, उद्योग असेल, अशा सामाजिक अर्थशास्त्र आणि आर्थिक क्षेत्रावर ज्याचा परिणाम होतो आणि ज्याच्यामधून रोजगार निर्माण होईल अशा प्रत्येक गोष्टी संदर्भातली चर्चासत्र आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल. आणि असे उपक्रम म्हणजे एज्युकेशनमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण ॲग्रिकल्चर स्टार्टअप्स आणि ॲग्रिकल्चरमधल्या एम्प्लॉयबिलिटी स्किल संदर्भात पण बोलणार आहोत, कारण ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर ही जी की चळवळ आहे ती अशीच इथून पुढं चालू राहील. ही चळवळ थांबणार नाही. फक्त आम्हाला एक याच्यामधून आपल्याकडून सर्व घटकांच्याकडून अपेक्षा आहे की ज्या शिक्षण संस्था असतील किंवा शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, यांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावं आणि आम्हाला फक्त सहभागी नाही तर जे आवश्यक सहकार्य आहे प्रत्येक गावामध्ये येण्यासाठी आणि ते राबवण्यासाठी, तर ते देखील मिळावं ही अशी अपेक्षा आहे. ही चळवळ थांबणार नाही, ही अशीच चालू राहील, कारण शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एवढंच एक हमी देऊन एक माध्यमकर्मी म्हणून TV9च्या वतीनं, प्रसारमाध्यमच्या वतीनं, आमचे सर्व प्रायोजक या सर्वांच्या वतीनं मी आपल्याला हमी देतो आणि थांबतो. धन्यवाद.